बारामतीच्या ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार आपल्यावर आहेत. दादा, गेली 10 वर्ष हे कृषक सुरू आहे, कशा भावना आहेत? गेली 10 वर्ष आपण कृषक सुरुवातीचा जो काळ होता तो आपण शेतकऱ्यांना नक्की काय आवडतं आणि काय गरजेचं आहे हे आम्हाला माहीत नव्हतं. आमच्या पद्धतीने आम्ही त्यावेळी प्लॉट दाखवले होते. कारण ह्याचा मूळ उद्देश असा आहे की जे प्रदर्शन भारतात आहे ते जास्ती करून स्टॉल्स असतात किंवा त्यांचे काही औषधं असतील किंवा अशा जे काही जे इक्विपमेंट्स असतील ते फक्त समोर दाखवलेले असतात. हे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशनचं जे कॉन्सेप्ट आहे हा पहिल्यांदा भारतात आपण सुरू केला. मला आनंद वाटतो की इथं आता खूप वेगवेगळ्या ठिकाणी या प्रकारचा कॉन्सेप्ट हा वापरायला सुरुवात केलेला आहे. युनिव्हर्सिटीसुद्धा स्वतःच्या व्हरायटी दाखवायला लागलेल्या आहेत की जेणेकरून हा बदल शेवट कसा आहे दिव्यानी लावत असतो आपण, तसं हे बघून वेगवेगळे लोक आता या सर्व प्रदर्शनात यायला लागलेले आहेत. परंतु आता गेल्या 10 वर्षात खूप बदल होत चाललेला आहे. कारण इथं आम्ही बघतो की मराठवाड्यातला बराचसा खूप मोठा शेतकरी वर्ग की इथे येतोय, बघतोय. त्याचा अर्थ त्याला आता काहीतरी शेतीची भूक निर्माण झालेली आहे, त्याला गरज निर्माण झालेली आहे. कारण शेतकऱ्यांना आता शेती परवडायची असेल, कारण नोकऱ्या सगळ्यांना लागत नाही, शेती तर परवडली पाहिजे, शेती परवडली पाहिजे. तर त्यासाठी काय नवीन टेक्नॉलॉजी बघायची किंवा काय केलं पाहिजे. आणि या धडपडीसाठी बरेचसे लांबून रात्र गाड्या चालवून लोक इथे येतात, कॅनॉलवर आंघोळी करतात, तिथून येतात आणि अख्खं दिवसभर हे प्रदर्शन बघत असतात. आणि गेल्या वर्षी 70,000 लोक एका दिवशी आले होते. आणि आमचं एक दुर्दैवाने आम्हाला ह्या सगळ्या लोकांची खूप व्यवस्था करता आली नाही. जरी 107 एकर हे जर प्रदर्शन असलं तरी शेवट रस्ता हा लिमिटेशन आहे. त्यामुळे आम्ही यंदा 8 दिवसाचं जवळजवळ प्रदर्शन केलेलं आहे. पुढच्या 24 जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन राहील की जेणेकरून शेतकऱ्यांनी थोडे शेतकरी येऊन हे सर्व नीट बघून जावं आणि त्याच्या स्वतःच्या क्षेत्रात त्यांनी हे सर्व प्रयोग करावेत. प्रयोग म्हणण्यापेक्षा याचा उपयोग करून घ्यावा. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की तुम्ही अमेरिकेत ही कृषी प्रदर्शनाची संकल्पना पाहिली आणि ते अस्तित्वात नुसतं आलं नाही तर राज्यातल्या शेतकऱ्यांच्यात खूप बदल झाले. काय त्याविषयी सांगाल? काय होतं, बऱ्याच वेळा शेतकरी गाव सोडून जात नसतो. त्याला कोणतरी सांगतो पाहुणा की या पाहुण्याला 10 लाख रुपये झाले, दुसऱ्या या गावात अमक्या पिकाला इतके रुपये झाले. तो कोणाच ऐकतो आणि करतो आणि ते त्याला त्यावेळी योग्य होतं असं काही नसतं किंवा त्याला जमत सुद्धा नसतं. अशा वेळी त्याचं नुकसान होतं. यासाठी आम्ही इथं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन इथं मुद्दाम दाखवलेलं आहे. कारण अमेरिकेत त्यावेळी मका आणि सोयाबीनवर अशा प्रकारचे डेमॉन्स्ट्रेशन्स होते की पुढच्या वर्षी कुठलं नवीन व्हरायटी येणार आहे, त्याच्या पुढच्या वर्षी व्हरायटी कुठल्या त्या कंपन्या आणणार आहेत, त्याचे शेंग किती लांब आहेत, कशा पद्धतीचे, त्याला औषधं कुठली लागलीत किंवा रोग कुठले आहेत, उंची किती, काय जे काही असेल ना त्या आदल्या वर्षी त्याला निर्णय घेणं सोपं जातं. आणि त्याच्यामुळे त्याचं जे स्वतःचं नुकसान जे होतं ते टाळलं जातं. आणि त्यासाठी हे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आहे की बाबा एक आयडिया जरी आली तर त्याच्या आयुष्यात एखादी ठिणगी पडते आणि खूप मोठा वणवा लागून त्याच्या आयुष्याला काही ते कलाटणी मिळते, ह्याच्या माझा विश्वास आहे. तुम्ही आता जसं म्हणालात की एक ठिणगी लागली तर त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळते. बारामतीमधूनच ड्रीप सगळ्या देशात आणि राज्यात पोहोचलं. बारामतीतूनच संकरित गाईच्या दूध उत्पादनाच्या क्रांतीला सुरुवात झाली आणि बारामतीनेच पुन्हा आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्र शेतीच्या बाबतीत शेतकऱ्यांना दिले. हे कितपत या पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांना उपयोगी पडत असं वाटतंय? 80 सालाच्या दरम्यान ड्रीपची सुरुवात माझे वडील आप्पासाहेब पवारांनी इस्रायलला जाऊन बघून येऊन इथं मोठ्या प्रमाणात केली. आणि त्याला जो देशी बनावटीचं जे ड्रीप आहे ते भवरलाल भाऊ जैन यांनी बनवलं आणि ही क्रांतीला सुरुवात झालेली आहे. त्यानंतरचं पुढचं वर्जन म्हणजे हे आपलं AI टेक्नॉलॉजी ही आता येऊ घातलेली, मोठ्या प्रमाणात यायला लागलेली. आता जग थांबणार नाही आहे. त्यामुळे प्रतापराव पवार हे आमचे ट्रस्टी ते ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीत गेले होते. तिथं अजित जावकर म्हणून तिथले प्रमुख होते. त्यांना एक लक्षात आलं की आपल्याला हे टेक्नॉलॉजी आपल्याला भारतात त्याचा उपयोग होईल. परंतु यासाठी कुठंतरी टेक्नॉलॉजी लागते म्हणून मायक्रोसॉफ्टच्या लोकांना सोबत घेतलं आणि इथल्या आमच्या टीमने अल्गोरिदमचं काम केलं. आणि गेल्या वर्षी 1000 एकरावर महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी ही टेक्नॉलॉजी उसावर दिली. आणि गेल्या वर्षी हा प्रयोग होता, पण त्याचे रिझल्ट जर बघितलं 100 टनाच्या आत एकही शेतकरी नाही. हे बघितल्यानंतर पाणी तेवढंच राहणार आहे
शेती तेवढीच राहणार, कदाचित कमी होणार आहे. उत्पन्न आपल्याला वाढवायचं तर ही टेक्नॉलॉजीचा आपल्याला वापर केला पाहिजे. म्हणून आपण यंदा AI टेक्नॉलॉजीवर खूप मोठ्या प्रमाणात आपण काम केलेलं आहे. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात ही सर्व संकल्पना सांगितलेलं आहे, एक्सटेन्शनचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर VSIनी आर्थिक मदत केलेली आहे. काही गव्हर्नमेंटसुद्धा आता काही दिवसांनी समजा आर्थिक मदत करेल, काही बँकांनी ज्या त्या ठिकाणी मदत केलेली आहे. अशा स्वरूपात आपण प्रयत्न करतोय सगळे. आणि काही शेतकरी असे म्हणतो ते आम्हाला इतरही पिकं आहेत, त्याबद्दलसुद्धा तुम्ही आम्हाला मदत केली पाहिजे. वास्तविक हे काम युनिव्हर्सिटीचं आहे किंवा एका मोठ्या संस्थेचं काम आहे की जिथं खूप मोठे फंड्स असतात. तरी आम्ही अल्गोरिदम मिळवत केळीच्या बाबतीत केलं, तुरीच्या बाबतीत केलं, या कांद्याच्या बाबतीत केलं आणि मक्याच्या बाबतीत केलं की जेणेकरून पुढच्या वर्षी शेतकरी हे बघून ही पिकं करायला लागतील. कारण मला असं वाटतं की पुढचा काळ जो आहे अजून एक थोडे दिवस की 5 वर्षांनी 5-6 वर्षांनी जेव्हा ड्रायव्हरशिवाय गाड्या धावाव्या लागतील, डॉक्टरशिवाय दवाखाने असतील, परत जजसुद्धा इथं आपल्याला जजसुद्धा एखादा AI मधलाच कोणतरी असेल, अशा प्रकारचं जेव्हा सुरू होईल की आणि ऑलरेडी हे सुरू झालेलं आहे, तेव्हा ह्या 150 कोटी जनतेचं कळत न कळत आपल्याला सर्व जगातून लोक अशी थोडीशी आपल्या बाजूने आपल्याला नाकारायला लागलेली आहेत. आता जपानमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे नोकऱ्यांची, परंतु ते आपल्याला सिविक सेन्स नाही असं म्हणून आपल्याला नाकारतात. काही असो, पण 150 कोटी जनता जेव्हा तयार होईल आणि त्याच वेळी हे AIचं संकट पडणार नाही. हे फायद्याचं आहे, परंतु ते कमी लोकसंख्येसाठी हे फायद्याचं ठरणार आहे जास्ती. अशावेळी जर आपल्या देशात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या गेल्यानंतर कदाचित आपला परत शहरात गेलेला वर्ग परत खेळात यावं लागेल आणि त्यावेळी त्याची जी शेती असेल, 2 भावांची वाटून आलेली शेती असेल, ती अजून कमी झालेली असेल. तर 5-10 वर्षासाठी का होईना ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करून त्याला कमी खर्चात दुप्पट उत्पन्न काढून स्वतःचा प्रपंचाचा जो काही चरितार्थ त्याला चालवावा लागेल. आणि मला वाटतं आज जरी ही टेक्नॉलॉजी नवी वाटली तर पुढे त्याची गरज राहणार आहे आणि त्याचा उपयोग जेव्हा अशा पद्धतीने जर उपयोग झाला तर मला असं वाटतं की काहीतरी या ट्रस्टच्या मार्फत आम्ही जसं पूर्वी ड्रीपला मदत केली, कुठली नवीन गोष्ट आणायला मदत झाली, तशी ह्या AIच्या बाबतीत मदत होईल असं मला वाटतं. कृषी क्रांतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचं जे युग आहे ते बारामतीच्या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टनं आणलेलं आहे. आणि जसं राजेंद्रदादा सांगतायत तसं या पुढच्या काळामध्ये AIमुळं नोकऱ्यांचा जरी प्रश्न उपस्थित झाला तर तो शेतीमध्ये मात्र उपस्थित होणार नाही. शेतीत कष्टच करावं लागतील आणि शेतीमध्ये जर AIचा वापर केला तर ते कष्ट अधिक फलप्रद होतील, हेच त्यांचं सांगणं आहे कृषीच्या माध्यमातून. धन्यवाद.